पूरे खाली आपका सर खाली वीडियो बना लेता हूँ बस अपन कर लेंगे हमारा तकलीफ ना हो। एक मिनट दिल्या पकडलाय कोण विचारू आशाताई, आज आर डी बर्मन यांची जयंती आहे आणि तुम्ही एक मिनिट थांबा, सगळे शांत करा. आशाताई, आज आर डी बर्मन यांची जयंती आहे. तुमचे जुने सहकारी, तुमच्या खूप आठवणी आहेत. कसं पाहताय आज त्यांच्या आठवणीबद्दल काय सांगाल? इतकी वर्ष तुम्ही त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, कसं पाहताय? त्यांची जयंती आहे आज. खूप वर्ष झाली काम करायला आणि मी त्यांना भेटलेले आहे जवळजवळ ते काहीतरी 18-19 वर्षाचेच असते. हो. मॅट्रिक नापास होऊन आले होते आणि त्यांच्या वडिलांकडे काम करत होते आणि मी त्यांच्या वडिलांकडे गात होते 9-2-11 वगैरे पिक्चर. तेव्हापासून बाद में बोलेंगे हिंदी में बात करो. नाही बोला मराठी बोला नंतर. मराठी बोला एक एक भाषा बोलू. हो बोला मराठी बोला. मराठी बोला मराठी पेपर जास्त आहेत का? हो. पेपरचा आहे का याचा आहे? चॅनल सगळेच ताई. आमचं बोलवलं येत नाही कोण, मिनिस्टरहून बोलवलं ते येतात. हां, तर मी त्यांना 9-2-11. अरे कोण बोलताय तिकडं? वनिता वहिनी, माझी सून बोलते. तर खूप वर्ष मी त्यांना म्हणजे ओळखत होते आणि बरंच काम केलं मी. बरेचशी गाणी त्यांची गाली. जवळजवळ मला वाटतं की माझी गाणी त्यांच्याकडं 840 गाणी मी त्यांची गाली आहे आणि दीदीची गाणी आहेत 363. किशोर कुमारचे 558 आणि की बाकीच्यांची फार थोडी म्हणजे 1-2 आहे. तर मी खूप काम केलं त्यांच्याकडं आणि बरंचसंच काम म्हणजे खूप पॉप्युलर झालं त्यांचं. 50 वर्ष झाली ज्या गाण्यांना, दम मारो दम वगैरे, ही गाणी अजूनही लोकांना आवडतात आणि मला सगळे म्हटले जातात की नवीन म्युझिक पाहिजे, असं आहे तसं आहे. पण गातात लोक तीच जुनी गाणी गातात, तीच. लहान मुलं पण तीच गातात, घरातल्या बायका पण तीच गातात. कोणी मॉडर्न संगीत ऐकलेलं मला असं वाटत नाही की फार ते चालतं म्हणून. पण आय डोंट नो, मला जास्त याच्यात हे नाही म्हणजे इंटरेस्ट नाही आहे. आता तुम्ही विचारा काय. त्यांची आमचा वाढदिवस जो होता ना, त्यांचा वाढदिवस, तो वाढदिवस या घरामध्ये जवळजवळ या घरामध्ये आणि दुसऱ्या घरामध्ये ओडिनामध्ये तिथं टेरेस होता. तिथं 60 लोक यायचे. सगळे आर्टिस्ट, म्युझिक डायरेक्टर, नंतर रायटर वगैरे हे सगळे यायचे आणि मी जेवण काढायला मी फक्त माझं स्वयंपाकघरातच काम असायचं. एक दिवस आधीपासून स्वयंपाकाला सुरुवात करायची आणि सगळं जेवण माझ्या हातात असायचं आणि त्यामुळंच माझं जेवणाचं नाव जास्त झालं इंडस्ट्रीमध्ये की जेवण चांगलं करते म्हणून. आणि कधी कधी घरात असायचा, कधी कधी खंडाळ्याला जायचं आम्ही, कधी कधी कलकत्त्याला जायचं, कलकत्त्याला जाऊन त्याचं पण त्याचं असं हे नव्हतं की जास्त माणसं बोलवणं वगैरे असं नाही. फक्त स्वतःच्या मित्रांमध्ये त्याला आवड होती आणि ती तसंच आम्ही त्यांचे वाढदिवस केलेले. त्यांची एखादी अशी खास आठवण हो किंवा फिल्म इंडस्ट्रीला त्याच्यापासून प्रेरणा मिळेल अशी
प्रेरणा म्हणजे त्याचं जे गाणं होतं, त्याच्या ज्या ट्यून होत्या त्या सगळ्याच प्रेरणा होत्या. कारण त्याच्यामध्ये नवीन नवीन काहीतरी तो करायचा. कुठं हा हा करायचा, कुठं हा हा करायचा, कुठं हू करायचा, कुठं काहीतरी वेगळं करायला सांगायचा. कधी कधी आवाज बदल असं सांगायचं. आणि खूप उंच माझा त्याने जितका नेता येईल तेवढा नेलेला आहे. मेरे जा मैंने कहा त्याच्यामधलं तो एक हा असं करून आहे ना, ते किती काळी चारला तो सूर आहे. तर म्हणजे त्यांच्याबरोबर असं खूपच गाणं शिकायला मिळालं. माझं पण म्हणजे त्यांना मदत होती त्या गाण्यांमध्ये. जी गाणी, इथं आवाज फार आहे ना, काय करायचं? नाही बोला 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 बोला. नाही हो 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 नाही येत. आणि त्यामुळं म्हणजे कुठं होते मी? आवाज काळी चारमध्ये काळी चारमध्ये तो सूर लावला होता मी. आणि त्यानंतर सगळी गाणी तो अशीच करत गेला. जॅझ त्यानं आणला पहिल्यांदा, वसनवा त्यांनी आणला. सगळे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट आणि रिदम और आवाज हे सगळं त्यांनी नवीन करायला लावलं. आणि त्यामुळं माझं गाणं समृद्ध झालं. माझ्या गाण्यामध्ये मला नवीन एक रस्ता मिळाला की मी हे पण करू शकते, मी हे पण करू शकते. माझी जी कॅपॅसिटी होती त्यानं सगळी बाहेर काढली. तशी दुसऱ्या लोकांनी केलं नाही. दुसरे लोक अशीच गाणी बनवायची, तशीच गायची. जसं आपल्याला काही करायला मिळावं आर्टिस्टला, हे जे असतं ते त्यांनी पुरं केलं. म्हणजे त्यांनी असं गायला दिलं, असा विचार करायला दिला की आम्ही काहीतरी चांगलं करावं. त्यांचं एखादं गाणं जे तुमच्या फार जवळचं आहे, असं एखादं गाणं. एक ऐसी मेमोरीज बतानी चाहेंगी आप जो लोगों को नहीं पता हो, जो आपने काफी अच्छे से शेयर की आरती जी के साथ? इतना नहीं याद नहीं, अभी इतना याद नहीं. तो कोई एक गाना बताना चाहेंगी जो शूट करने में काफी कठिनाई आई हो? शूटिंग में तो कोई कठिनाई नहीं होती. तो कैमरा में शूट होता आर्टिस्ट के, गाने में, रिकॉर्डिंग में रिकॉर्डिंग में बहुत मेरे को कभी तकलीफ नहीं हुई. मैं बहुत इजी गाती थी गाने. उनके गाने सब इजी गाते. अभी जो गाएंगे उनको तकलीफ होगी, वो नहीं गा पाएंगे वो गाने जो मैंने गाए हुए हैं. ताई सध्या राज्यामध्ये सध्या राज्यामध्ये हिंदी भाषेचा विषय सध्या चर्चेमध्ये आहे. मराठी भाषा हो जवळचे संबंध आहेत. कसं पाहता या विषयाकडे? ठाकरे बंधूंना काय सांगाल? मला आशिष शेलार एवढेच माहिती आहेत, बाकी कुठलेही लोक मला माहिती नाहीत. पण राजकारणामध्ये माझा काहीही संबंध नाही आणि मला हे राजकारण नकोच आहे. बरं, हिंदी भाषा अनिवार्य असावी का? कसं पाहता? राजकारणी नको विचार. चालेल चल ठीक आहे. हेलो. अरे भाई नहीं
श्रीकांत तुला शोधायला गेलाय तो. मी इकडे आहे. श्रीकांत ये बघा. ओके. एक सुरेख गाणं. चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम. हो ले लिया दिल, हाय मेरा दिल, हाय दिल लेकर मुझको ना बहलाना, चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम, बदल के मेरी तुम जिंदगानी, कहीं बदल ना जाना सनम. हो हे काय आणलंय भाई SD. हो काय मिनिस्टर कल्चरल कल्चर सांस्कृतिक तुम्ही होण्याच्या आधी त्यांच्या रस्त्याला पंचायतचं नाव दिलेलं. त्यांचा आशीर्वाद या ये कप्तान गाणं. मैंने तो बस यही मांगी है दुआएं, फूलों की तरह आप सदा मुस्कुराए. मैंने तो बस यही मांगी है दुआएं, फूलों की तरह आप सदा मुस्कुराए. गाते रहे हम खुशियों के गीत, यूं ही जाए भी जिंदगी. हो आती रहेगी बहारें, ए जाती रहेगी बहारें. दिल की नजर से दुनिया को देखो, दुनिया सदा ही हंसी है. हो आती रहेगी बहारें, हे जाती रहेगी बहारें. वाह दिल की नजर से दुनिया को देखो, दुनिया सदा ही हंसी है. अशा देखा तुम्हाला काय सुस्त आहे प्रसाद अशीच एक दोन जाता जाता ओळी. मैं मोजार्ट बोलती हूँ. मोजार्ट जैसे ये माइक माइक लाता है. माइक लाता है. नहीं नहीं मेरा कुछ तुम्हारे किनका मोबाइल है यार वो? उनको बोलो ना, उनको सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं हो, और तुम्हारे खत में लिपटी रात पड़ी है. वो रात बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो, वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो. वाह या पुष्प. आशा अमर ए क्या बात है. मी चौथा येऊ शकते. तू इथे सर आणू थोड़ा दे. सा अरे तू इथे की एक्सक्यूज मी सर थोड़ा सा या या. एक मिनिट सर सर. एक काढतो आणि हाँ रेडी रेडी रेडी. इकडे बघा. सर सर सर
अरे आहे ना, बस काय या दादा हटो, दादा 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 हटो हटो हटो. रतन वेट मिनिट नाही ऑन झाला ते म्यूट दिसतंय बघ ते बघू अरे वो माइक ऑन नहीं था अरे पुरा रोड. काय सांगाल आपण या हा माझा मतदारसंघ सुद्धा आहे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून माझं कर्तव्य सुद्धा आहे. स्वर्गीय आर डी बर्मन पंचमदा यांची गीतं यांनी निर्माण केलेलं संगीत, काही सिनेमात त्यांनी गायलेलं गाणं, काही सिनेमात त्यांनी केलेली अदाकारी, या सगळ्या अजरामर गोष्टी आहेत. आज पंचमदा आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांची गीतं आपल्याला उत्साह, उमंग, आनंद, समाधान, शांती या सगळ्याची अनुभूती देतात. आणि म्हणून एक मोठं काम आर डी बर्मन यांनी भारतीय संगीत, ज्याला आपण भारतीय चित्रपट संगीत म्हणू, यासाठी केलं आहे आणि ते जगभर प्रसिद्ध आहे. आज त्यांच्या निवासस्थानी त्यांची आठवण, त्याची उजाळा देणं आणि बरोबर आशाताईं स्वतः हा आज कार्यक्रम योगायोगाने आपला घडला आहे. मी आर डी प्रेमी, संगीतप्रेमी जनतेला आजच्या या निमित्ताने खूप शुभेच्छा देईन आणि भारतीय संगीत, भारतीय चित्रपट संगीत चिरायू आहेच, अजरामर हो आणि त्याचा योग्य प्रचार प्रसार हो, अशाच भावना आर डी बर्मन यांच्या वाढदिवसानिमित्त मी व्यक्त करेन. आज आर डी बर्मन पंचमदा जी का जन्मदिन है और ये मेरी कॉन्स्टिट्यूंसी भी है और महाराष्ट्र का सांस्कृतिक कार्य मंत्री इस नाते मेरा कर्तव्य भी है. आज उनके निवास स्थान पर उनकी यादों को और उनसे संबंधित गीत, संगीत, कुछ गीतों में उन्होंने गाया भी है, कई फिल्मों में उन्होंने काम भी किया है. ये सभी चीज़ों को याद करने का मौका, एक बड़ा काम आर डी बर्मन पंचमदा ने भारतीय चित्रपट संगीत के लिए किया है. वो अजरामर है, पूरे दुनिया में उसका बोलबाला है. आज इसी प्रकार हमारा भारतीय संगीत या भारतीय फिल्मों का संगीत और बढ़े, इसी शुभकामना उनके जन्मदिन पर. और जब आशाताई स्वयं, जिन्होंने हमारे जीवन में इतने अच्छे अच्छे गाने, बहुत सारे गाने तो आर डी जी के साथ ही दिए, ऐसा योगायोग, ये सुवर्ण योग ऐसा मुझे लगता है. सर काही राजकीय प्रश्न आहेत. हिंदी सक्तीचा मुद्दा असेल किंवा मग तिसऱ्या भाषेचा मुद्दा असेल, त्यावरती भाजपची महायुतीची मते वेगवेगळी आहेत. मात्र ठाकरे बंधू याला विरोध करताना पाहायला मिळतात, खास करून हिंदी भाषेवरून. आणि दोघांनी आंदोलनाची घोषणा, मोर्चाची घोषणा केली होती. आज एकत्र आम्ही मोर्चा काढू असं यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. स्वतः राज ठाकरेंनी त्यासाठी पुढाकार घेतलेला आणि एकत्र मोर्चा सुद्धा निघणार आहे. कसं पाहता या सगळ्याकडे? बघा, मोर्चा काढणं प्रत्येकाचा अधिकार आहे. एकत्र काढू दे, एकटे करू दे, दुकटे करू दे, तिकटे करू दे, हा त्यांचा प्रश्न आहे. मराठी माणसासमोर आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. या राज्यामध्ये सक्ती कुठली आहे तर ती मराठीचीच आहे. भारतीय जनता पार्टी मराठीसाठी कट्टर आहे. भारतीय जनता पार्टी मराठीची आग्रही आहे. किंबहुना भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकार यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. शैक्षणिक व्यवस्थेमध्ये त्रिभाषा सूत्री हे विद्यार्थ्यांचं हित आहे आणि म्हणून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून एक हिंदी आहे. आणि म्हणून मी तर म्हणेन ते दोघं किंवा अजून कोणी हे सगळे गैरसमजाचे बळी आहेत. गैरसमजाचे बळी पडून आणि गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावं. ते म्हणजे मराठी अनिवार्य आहे, हिंदी भाषा सक्ती नाही. हिंदी भाषा ही ऐच्छिक आणि पर्यायी भाषा आहे. आम्ही मराठीचे समर्थक, पण हिंदुस्थानी भाषांचे
खुनी नाही. स्थानिक स्वराज्य परवानगीच मिळू नये अशा प्रकारे सदावर्ते मागणी करत आहेत. ताब्यात घ्यावं राज ठाकरे असं देखील म्हणत आहेत. कसं पाहताय? यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. आमचा असा कुठला हेतू नाही, असा कुठला विचारही डोक्यात नाही. प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि कायद्यात मोर्चा काढण्याचाही अधिकार आहे. अंतिमता निर्णय पोलीस घेतील, पण असा कुठलाही सरकारचा आणि भाजपचा विचार नाही. चर्चेला आम्ही तयार आहोत. गैरसमजाचे बळी पडू नका हा धना सल्ला आहे. साहेब, एक असं समोर नारळीकर यांनी एक अहवाल तयार केला होता आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि त्यांनी पण कुठेतरी हिंदी भाषेला मान्यता दिली होती, पण आता ते पाठ फिरवतात असं समोर दिसतंय. नाही, मुळामध्ये यामध्ये बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. 2022ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या आधाराचा त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार करणाऱ्या कारवाईची सुरुवात ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेला आहे आणि त्यातला हिंदी त्रिभाषेमधला हाही आयोगाचा तज्ज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे. हे सन्माननीय उद्धवजींनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रालाही आम्ही नम्रपणे हे सांगू इच्छितो. नंबर 2, त्रिभाषा सूत्री आणि हिंदीचं इम्प्लिमेंटेशन कंपल्सरी हा रिपोर्ट शिक्षण आयोगाचा, शिक्षण तंत्राचा, शिक्षण मंत्रालयाचा 1968 साली काँग्रेसचं सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेचं आहे. ते आज उद्धवजींचे मित्र आहेत आणि काँग्रेसचे जे काही नवनवीन अध्यक्ष झाले आहेत त्यांना याचा अभ्यासही नाही आहे, त्यामुळे तेही पळवाट काढतायत. आणि 3, राज ठाकरेजींच्या पक्षालाही आमचं म्हणणं आहे, हेही समजून घ्या, 5वी, 6वी, 7वीला हिंदी कंपल्शन हा काँग्रेसने घेतलेला निर्णय. उद्धवजींनी त्याच्यावर कुठलाही अन्य विचार केला नाही. त्या 5वी, 6वी, 7वीला हिंदी कंपल्सरी काढून एक ऐच्छिक आणि पर्यायी हा सुद्धा निर्णय आम्हीच केला आहे. त्यामुळे हे सगळे पक्ष गैरसमजाचे बळी आहेत. तर संजय राऊत रोज अमित शहांवरती टीका करतात. आज पुन्हा एकदा ते म्हणाले की अमित शहा हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. हिंदीचा जो काही हिंदी भाषेचा मुद्दा आहे त्यावरून सातत्यानं ते भाजपवरती टीका करताना पाहायला मिळत आहेत आणि भाजपच्याच म्हणजे केंद्रातल्या नेतृत्वावर हिंदी भाषा. संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची अवकाद नाही. अतिशय थेट स्पष्ट राहता राहिला हिंदी. संजय राऊत तुमचे आका जे आहेत ना काँग्रेस, त्याने त्रिभाषा सूत्री घातली आहे. संजय राऊत तुम्ही ज्यांचे पाय चाटता ना त्या काँग्रेसने हिंदी इम्प्लिमेंटेशन टाकलं आहे. संजय राऊत तुम्ही ज्यांच्या तळी उचलता, ज्या पक्षाचे प्रवक्ते आहे म्हणता, त्या उद्धवजींनी त्रिभाषा सूत्री आणि हिंदी कंपल्शन किंवा हिंदीचा त्रिभाषेत विचार हे सूत्र स्वीकारलं आहे. तुम्ही ज्यांची तळी धरता त्या शरद पवारांनी त्यावेळेला याचा विरोध केला नाही. त्यामुळे मराठी भाषेचे दुश्मन हे कोणी असतील तर संजय राऊत तुम्ही, आणि तुम्ही ज्यांची जबाबदारी घेता ती लोक आहेत. बेअक्कलपणाने विधान करणं हे संजय राऊत यांचा स्वभाव आहे. तर मुंबईतल्या राजकारणाचा मराठी हा सातत्यानं मुद्दा राहिलेला आहे. मराठी माणूस हा एक मुद्दा राहिलेला आहे. मुंबईतल्या राजकारणामध्ये मराठी माणूस हा एक सातत्यानं राजकारणाचा मुद्दा राहिलेला आहे आणि अशा वेळेला ठाकरे बंधू या पहिल्या मुद्द्यावरती इतक्या वर्षानंतर एकत्रितपणे येताना पाहायला मिळत आहेत. येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा ते एकत्र येऊ शकतील अशी चर्चा सातत्यानं होत होती. मात्र आता अधिकृतपणे ते या मुद्द्यावरून का होईना पण एकत्र येताना पाहायला मिळत आहे. तर याचा फटका महायुतीला बसेल. तर मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र आलं. भाजपच्या भूमिका त्याच आहेत, त्याच्याबद्दल आम्हाला काही टिप्पणी करायची नाही. राहता राहिला राजकीय मुद्दा राजकीय पद्धतीने उत्तर देऊ. एकनाथ शिंदे शिष्टाई करतील का सरकारच्या वतीने राज ठाकरेंना भेटायला जातील? मला याची माहीत नाही. काल एक कार्यक्रम सर मुंबई मराठी पत्रकार संघात होता आणि त्यावेळेला अनिल देशमुखांनी एक आरोप केला की एका अभिनेत्रीशी संबंध जोडण्यावरून माझ्यावरती आरोप करण्यात आले. या सगळ्या चौकशी दरम्यान जेव्हा सीबीआयची आणि ईडीची चौकशी सुरू होती तेव्हा त्यांनी हा एक खुलासा एक मोठा केला की भाजपच्या वतीनं माझ्यावरती एका अभिनेत्रीशी संबंध जोडून आरोप करण्यात आले होते. मला याची माहिती नाही आणि त्यामुळे माहिती विना बोलणं बरोबर नाही. शेवटचा प्रश्न, कुठेतरी असं आपल्याला वाटतंय का की मनसे आणि शिवसेना दोघांकडून उद्धव ठाकरे मराठी माणसाने संभ्रम हा निर्माण करण्यात होते हिंदी भाषेवर? मराठी माणसासमोर भाजपची भूमिका आणि सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठी साहित्यिकांसमोर स्पष्ट आहे. मराठीचीच सक्ती आहे, हिंदीची नाही. हिंदी ही पर्यायी ऐच्छिक भाषा आहे, ती काढणं हे भाजपचं मत नाही. त्रिभाषा सूत्रीय विद्यार्थ्यांचं हित आहे. गैरसमज पसरवणाऱ्यांनी
गैरसमज काढावा आणि राजकीय याच्या पुढे कराल तर राजकीय उत्तर आम्ही देऊ. मराठी भाषेला अभिजात दर्जा हा भाजपच्या नेतृत्वामुळे मिळाला अशा एक प्रकारचा प्रचार प्रसार जनतेमध्ये करण्याच्या सूचना भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं कळतं आहे. तर दुसरीकडे संदीप देशपांडे मनसेच्या वतीनं तुम्हाला म्हणजे भाजपला अधिकृतपणे या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं निमंत्रण देणार आहेत. भाजप यामध्ये जाईल की हिंदीचा मुद्दा जनतेमध्ये लोकांना पटवून देण्यामध्ये आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा भाजपने मिळवून दिला याचा प्रचार प्रसार करेल? ज्याच्या नावाने तुम्ही प्रश्न विचारलाय त्याच्यावर मी उत्तर देऊ शकत नाही. द्यावं असं नाही. शरद पवार म्हणतात की कुणी सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होता येणार नाही. कोणीही सांगतो म्हणून मोर्चात सहभागी होता येणार नाही कारण सर्वच पक्षांनी एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि शरद पवार आणि हिंदीला दुर्लक्षित करूनही चालणार नाही असंही शरद पवार म्हणतात. पुन्हा एकदा दादा भुसे यांनी सुद्धा स्पष्ट केलं, पहिल्यापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा तो भाग आहे. हे लिखित आहे की पहिलीपासून जर तिसरी भाषा आलीच जी आहेच तर ती तोंडी भाषा म्हणून आहे. त्याचा लिखित पठणाचा अभ्यास नाही. पूर्णपणे गैरसमजाचे बळी आणि गैरसमज पसरवणारे ही विधानं ह्या भूमिका आहेत. आणि मराठी माणूस ओळखतो महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित हेच भाजप आणि महायुतीचा अजेंडा आहे. हिंदी भाषा नको असं अजित पवार सुद्धा म्हणत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, सरकार ती सक्तीची नाहीच आहे. त्यांचं पण तिसरी भाषा नको आहे. मग ती सक्तीची नाहीच आहे, विद्यार्थ्यांनी ठरवायची आहे. हा सगळा घोळ जो आहे हा गैरसमजातून माझ्या मीडियाच्या मित्रांनी दूर करावा. मराठी माणूस स्पष्ट आहे, किंबहुना याच्यावर राजकारण जो जो करील त्याला राजकीय उत्तर द्यायला आम्ही क्षमतावान आहोत. आज आम्ही आमची भूमिका मांडतो आहोत. जर राजकारण केलं जाईल तर राजकीय उत्तर देऊ. 255 चित्रपटांचे अनुदान रखडले आहे. स्वतः माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पत्र दिलेलं आहे. असा कुठलाही विषय माझ्यासमोर आलेला नाही, समितीसमोर दिसत नाही. तरी सुधीर भाऊंची भूमिका ही शिरसावंद मानून मी त्याची चौकशी करीन. थँक्यू. फक्त हिंदीमध्ये नाही.